जॉब शोधण्याचा प्रवास अखंड चालू आहे. नमस्कार, मी मोनिका. त्यानंतर बस पकडून डेक्कन कॉर्नरला पोहोचलो आणि द सह्याद्री मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलला गेलो. अगदीच नावाप्रमाणे ते मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. सगळ्या सोयीसुविधा आणि यंत्रणांनी भरलेलं. व्हिडिओ काढतच होते की एका डॉक्टरनी बघितलं आणि विचारलं की व्हिडिओ का काढताय, परमिशन घेतली का. आता मनातल्या मनात म्हटलं की कोणतंही स्कॅन्डल किंवा स्टिंग ऑपरेशन करत नाहीये, बट त्यांच्या तोंडावर म्हणलं सॉरी मॅडम, चूक झाली, आता बोलणार तरी काय. रिझ्यूम दिला आणि विचार करतच बाहेर पडलो की बाबा अर्धवट एज्युकेशनमुळे ही दरदरकी ठोकरी खाण्याची वेळ आली आहे. जर शिक्षण पूर्ण केलं असतं तर चांगला जॉब तरी भेटला असता. सगळ्यांना सल्ला हाच राहील की शिक्षण पूर्ण करा, स्किल डेव्हलप करा. आणि बरीच लोक आता मला म्हणत आहेत की तू सगळ्या गोष्टी सोशली शेअर करते, पब्लिक खूप होतीयस. तर मला त्यांना एवढंच सांगायचं आहे की बाबा मी माझ्या आयुष्यात 100% ऑनेस्ट राहण्याचा प्रयत्न करते, जेन्युइन आणि ओरिजिनल राहण्याचा प्रयत्न करते. सो डोंट वरी. आणि कोण काय म्हणतंय याच्याशी मला काहीच घेणं देणं नाही आहे, बिकॉज आय डोंट केअर, माय लाईफ माय रूल्स. आणि त्यानंतर क्रोमामध्ये गेल्यानंतर वॉक इन इंटरव्ह्यूसाठी त्यांनी आम्हाला एका HRचा नंबर दिला. त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून आम्ही झुडिओमध्ये पोहोचलो. एक्सप्लोर करून तिथं पण ॲब्सोल्युटली जॉबसाठी विचारलं आणि विचार केला की सॅलरी आल्यानंतर इकडंच शॉपिंगला यायचं. येस. त्यानंतर आता आम्हाला भूक लागली होती, त्यामुळे इकडं पोहोचलो. मॅडम जरा इंट्रोवर्ट असल्यामुळं त्यांना दाखवू शकत नाही, सॉरी. समोसा आणि वडापाव खाल्ला, कॉफी पिली आणि